विठ्ठलय सदा भवतु मे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल लक्ष्मी को शुभपारिजातक सुराम धन्वन्तरी चंद्रमा गावता मधुगा सुरेश्वर गजो ब्रह्मादिदेव वांगनाम आश्वास तमुखौ विषं हरितरो शंखो मृतं चाम्बुदे रत्नानि चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधानम् राजाभि मकरुक्मिणी सनयनीं देखो निश्चिन्ताकरी ही कन्या सगुणा गुणांगुपवरां कवणासिन्यां देवी दे आता विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पै असे रूपम्या प्रवडेल त्यासी कुसणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान या कुंदे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरं प्रभुतिभिः देवे सदा वंदिता साकां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा मया सदा सोरदं सावधान ज्योतिर्लिंगं सुदिव्य वसते ही त्र्यंबकाची पुरी पावे ब्रह्म गिरीवरी उगमली ती धान्यं गोदावरी केले पावनं गौतमास जगती तीर्थाकुशा वर्तते लोकी धन्यं पुण्यनगरी कीर्ती जगी गर्गते कुर्यात् सदा मंगलम मुहूर्त सावधान वापी कूप तटेन्द्रुपे हरिकथा यात्रा समाराधना देवागार परोपकार भजने धर्माभि संस्थापना
तीर्थो या पण मौंजला पितरे ब्रह्मार्पणे वासना पुण्याचे धनजायया चरिते कुर्यात् सदा मंगलम तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. सगळ्यांनी अक्षता देवावरती टाका, टाळ्या वाजवा. शुभमंगल सियावर रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. पुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री सीतारामचंद्र उर्मिला लक्ष्मण मांडवी भरत आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्न यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. भगवंतांचा विवाहाला मंगल विवाह असं म्हणतात. या मंगल विवाहाला आपण या नांबुला क्षेत्रामध्ये श्रीराम कथेमध्ये उपस्थित राहिलात, याचाच अर्थ असा आहे की तुमचं सुद्धा सगळ्यांचं श्रीरामचंद्रांच्या कृपाशीर्वादाने मंगल हो. प्रभू रामचंद्रांच्या या मंगलदायी विवाहाला तुम्ही उपस्थित राहिला, त्या रामचंद्रांच्या जीवनाप्रमाणे तुमचंही जीवन सुख समृद्धी यशकीर्ती जय विजय आणि लाभ यांनी उत्तम असं श्रेष्ठ ठरो अशी श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना. आणि व्यासपीठावर बसलोय म्हणून तुम्हाला 2 शब्दांनी आशीर्वाद देतो. सियावर रामचंद्र भगवान की, आकरी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा कळेना, तुझवीन रामा मज कंठलेना. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. हरये नमः हरये नमः हरये नमः. श्री कृष्णाय नमः. भगवंतांचा मंगल विवाह श्री जानकी देवींबरोबर झाला. सुनयना राणीने 4ही मुलींना पातिव्रत्य धर्माचा उपदेश केला. स्त्रीकडे असणारा सगळ्यात मोठा गुण कुठला? पातिव्रत्य. पातिव्रत्य या शब्दाचा अर्थ आहे व्रत आहे पती, त्याची सेवा करणं हे व्रत. जिने घेतलं तिला म्हणायचं पतिव्रता. काय म्हणायचं? पतिव्रतेचं महत्व किती श्रेष्ठ आहे. तर या जगतातल्या हायेस्ट 3 ऑथॉरिटी, 3 ऑथॉरिटीज ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर अनुसूयेची परीक्षा पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या अनुसूयेने ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर तिघांनाही बालक बनवून टाकलं. कुठल्या शक्तीने? पतिव्रता. सांगितलं 4ही कन्यांना की तुम्ही आजपासून पतिव्रत आचरण करायचं आणि तुम्ही पतिव्रत आचरण कराल म्हणून तुम्हाला नाव होईल पतिव्रता. तुम्ही काय करायचंय? अल्पाक्षरम मृदुसंयुक्तम. आजपासून माहेरी नाहीत तुम्ही. कुठे आहात? मग तुमचं बोलणं कसं पाहिजे? अल्पाक्षरम. कसं पाहिजे? मृदुसंयुक्तम. उत्तर हो नाही मध्ये द्यायचं. कशामध्ये द्यायचं? आणि तो हो नाही सुद्धा कसं हो असं नाही.
मृदू संयुक्त कसं मृदू. दुसरी गोष्ट तुम्हाला उपदेश करते कन्यांनो काय, स्वदेशे परदेशे वा नान्यस्थाने गृहादिषु. तुम्ही स्वदेशात असाल परदेशात पतीबरोबर असाल, आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा आपल्या विचारांचा प्रभाव परदेशातल्या वातावरणावर होऊ देऊ नका. परदेशातल्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका. आपला देव देश आणि धर्म यांचं तुम्ही काय करायचंय, पालन करायचंय. पुढे सांगितलं गुणा प्रतिवता स्थानम. तुम्ही आतापर्यंत आईने जे काही शिकवलं त्या शिकलात, पण आता खरं तुमचं व्यावहारिक जग सुरू झालं आणि आईने जे शिकवलं त्याच्यापेक्षा काही पटीने ज्ञान तुम्हाला आता जगत शिकले. कोण शिकले? जग खूप शिकवतं, लक्षात ठेवा माणसाला. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात केल्याने देशाटन. भरपूर फिरा कारण जग शिकवतं. मग तिने सांगितलं की गुणास्थानम, जिथे जे जे गुण दिसतील तेथे तुम्ही काय करायचे, ग्राह्य करून घ्यायचे.